भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या बैठकीत महापौर भाजपचाच होण्याचा नारा देण्यात आलेला आहे। ठाणे महापालिकेत 111 पैकी 70हून अधिक जागा जिंकण्याचा भाजपचा निर्धार आहे। निवडणूक पूर्व तयारी अभ्यास वर्गाच्या बैठकीत आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, शहराध्यक्ष संदीप लेले, भाजप पदाधिकारी या सगळ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या इच्छुक उमेदवार कार्यशाळेत भाजपची स्वबळाची तयारी सुरू आहे। शिंदेंच्या शिवसेनेनंतर भाजपच्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांकडूनही स्वबळाचा नारा देण्यात आला। बैठकीत नेमकं काय ठरलंय ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया। प्रत्येकाने आपापल्या प्रभागातल्या तयारीला लागा। महापालिका निवडणूक वेगवेगळी लढवायची। महायुतीत एकत्र असलो तरीही ही लढाई मैत्रीपूर्वक लढायची। सगळ्या इच्छुकांनी माजी नगरसेवकांनी कामाला लागा। सर्व प्रभागातल्या इच्छुकांचे फॉर्म्स भरून घेण्यात आलेले आहेत। प्रत्येकानं स्वतःच्या अधिकाराचं पहिलं भान ठेवलं पाहिजे। मी समन्वय समितीचा सदस्य आहे म्हणजे मला अधिकार दिलेत का? त्याच्यामुळे काही लोकांनी भानावर येऊन आपलं पद, आपलं मंत्रीपद, आपलं पद हे शिंदे साहेबांच्या उंचीचं आहे का, की देवेंद्रजींच्या उंचीचं आहे, की अजितदादांच्या उंचीचं आहे, हे स्वतःचं आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन केलं पाहिजे। आणि हे सगळे अधिकार जे आहेत हे 3 नेत्यांना दिलेले आहेत, आम्हाला कोणाला नाहीत। त्याच्यामुळे बोलणाऱ्यांनी थोडं आपल्या हुद्द्याचा, आपल्या पदाचा, आपल्या मंत्रिपदाचा विचार करून आपण त्या उंचीचे आहोत का एवढाच विचार करावा। आणि तो विचार केल्यानंतर जसं माझ्यासारख्याच्या लक्षात आलं की मी युती करा म्हणून सांगितलं आणि करू नका म्हणून सांगितलं तरी तो अधिकार नेत्यांनी काय आम्हाला दिलेला नाही। प्रमाणेच बोलावं, त्यामुळे कुठेतरी युतीसोबत बोलताना अशा प्रकारे कुठेतरी आता पाहायला गेलं तर मोठी ताकद जी आहे ते आता वाढत चाललेली आहे। भाजपने उंची बिंची योग्य वेळेला आम्ही त्याला काय उत्तर द्यायचं ते निश्चितपणे देऊ।